लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार अशी बातमी कालपासून माध्यमांमध्ये फिरत आहे. आणि त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी विचारले की खरंच हे पैसे आत्ता जमा होणार आहेत का, किंवा एका कुटुंबामध्ये नक्की किती महिला लाभार्थी राहतील, असे प्रश्न लाडकी बहीण योजनेनिमित्ताने महत्त्वाचे ठरत आहेत. तर या प्रश्नांचीच सविस्तर उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब आणि पेजला फॉलो देखील करा. तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण या संदर्भात आपण पाहिलं की माध्यमांमध्ये देखील काल बातमी चालू होती की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना आता शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होऊ शकत नाही असे काही तज्ज्ञ लोकांनी सांगितले. परंतु यामधील अधिक माहिती घेतली असता यामध्ये स्पष्टपणे एक बाब आहे की जी योजना आधीपासूनच सुरू असते त्या योजनेचा लाभ वितरित करण्यास सरकारला आचारसंहितेच्या काळामध्ये देखील परवानगी असते किंवा तो लाभ वितरित करता येतो असे देखील बोलले गेले. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्यास नगरपंचायत इलेक्शनवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम देखील होऊ शकतो. म्हणून विरोधकांकडून देखील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी म्हणजेच इलेक्शनच्या आधी मोठ्या प्रमाणावर विरोध देखील होऊ शकतो. कारण लाडक्या बहिणींना ऐन इलेक्शनच्या तोंडावर हे पैसे मिळाल्यास त्यामध्ये इलेक्शनच्या तोंडावर याचा मोठा फटका बसू शकतो विरोधी पक्षांना. आणि म्हणूनच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होण्याबाबत दोन मतप्रवाह या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना मात्र फटका बसू शकतो जर यांना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही बातमी आल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला आता काही दिवसांमध्ये जमा होणार अशी आशा लाडक्या बहिणी लावून बसल्या होत्या. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जरी पैसे आले नाहीत तरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता 100% वितरित होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे देण्याची शक्यता आणि सरकारकडून त्या संदर्भातील प्रयोग देखील सुरू झाले आहेत. आता सरकारने याबाबतचा निर्णय घेतल्यास GR निर्गमित होईल आणि GR निर्गमित झाल्यानंतर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे देखील जमा होतील. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या EKYC प्रक्रिया सुरू असताना त्या काळामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो, ते म्हणजे एका कुटुंबामध्ये किती पैसे येणार किंवा एका कुटुंबामध्ये किती महिला पात्र राहतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक कुटुंब म्हणजे काय, तर एक रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब. मी बरेच वेळा सांगून झालेलं आहे आणि हे मी नाही सांगत तर हे GR सांगतो की एक कुटुंब म्हणजे एक रेशनिंग कार्ड. मग तुमच्या रेशनिंग कार्डवर समजा 3 महिला आहेत असे आपण समजूया. 3 महिलांपैकी 2 विवाहित आहेत, म्हणजेच एक सासू आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं क्लिअर दाखवतो कशा पद्धतीने आपण या संदर्भातील माहिती घ्यायची तुम्हाला, म्हणजे जेणेकरून क्लिअर बाबी समजणार आहेत. तर समजून घ्या की समजा एका कुटुंबामध्ये एक सासू आहे, सासू सून आहे आणि त्यांना एक सुनेला एक मुलगी आहे. म्हणजेच की थोडक्यात तिचं लग्न झालं नाही, ती एक मुलगी आहे सुनेची. तर लक्षात घ्या, सासू आणि सूनपैकी कोणीतरी एकच पात्र ठरणार आणि जी मुलगी जी अविवाहित आहे आणि जिचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे तर ती पात्र ठरणार. म्हणजेच की 2 महिला पात्र ठरतील, एक विवाहित आणि एक अविवाहित. सासू आणि सून दोघी एकत्रित मात्र योजनेमध्ये पात्र ठरत नाहीत, हे तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात घ्या. म्हणजेच की योजनेचा लाभ घेण्यासाठी सासू आणि सून आता यापुढे पात्र ठरणार नाहीत. दोघींची EKYC अजिबात करू नका. कोणाही एकीची EKYC करा जेणेकरून तिचे पैसे सुरू राहतील आणि दुसरीचे पैसे बंद होतील. पण दोघींची EKYC करायला गेलात तर मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून दोन्हीही महिलांना त्या ठिकाणी अपात्र करण्याचा निर्णय सरकारद्वारे घेतला जाईल आणि याचा मोठा फटका लाडक्या बहिणींना बसू शकतो. म्हणूनच या बाबी आधीच क्लिअर करा. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अपडेट कोणतीही अधिकृत आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळणार आहे. त्यामुळे पेज सबस्क्राईब आणि पेज फॉलो आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच कामाच्या माहितीसाठी शेअर देखील नक्की करा.